कांद्यावरील निर्यात शुल्क शून्यावर आणण्यासाठी खासदार भास्कर भगरे यांची मागणी. विदेशात जास्तीत जास्त कांद्याची निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 20% शुल्क रद्द करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. मध्यंतरी कांद्याचे दर निम्म्यावर आले होते. याविषयी नाशिक येथे कांद्यावरील निर्यात शुल्क माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, अन्यथा संसदीय अधिवेशनात 31 जानेवारीला गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खासदार भास्कर भगरे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. केंद्राकडून 20% निर्यात शुल्क लावण्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था दिवसेंदिवस अतिशय दयनीय होत आहे, असे खासदार भास्कर भगरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. कालपासून नांदगाव आहे किंवा माझा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये कांदा पीक आहे, दुसऱ्या बाजूला द्राक्ष पीक आहे आणि काल पाऊस सगळ्याच भागामध्ये पडला आहे. आज कांद्याची काढणी चालू आहे, दुसऱ्या बाजूला लागण चालू आहे आणि त्याचा परिणाम हा कांदा पिकावरती म्हणजे हा जो लाल कांदा आहे हा न टिकणारा कांदा आहे आणि त्याच्यात पाऊस झाल्यामुळे तो लगेच त्याच्या म्हणजे तो सडण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे. दुसऱ्या बाजूला द्राक्ष सीझन चालू आहे. फ्लावरिंगमधले जे बाग आहे तर त्यांना पावसाचा फटका, त्याच्यामध्ये धुकं आलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती आणि त्यामुळे द्राक्षाला मोठ्या प्रमाणावरती फटका बसला आहे, कांद्यालाही फटका बसला आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की आपण पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, कारण शेतकरी हा अत्यंत हवालदिल झालेला आहे. म्हणजे कुठल्याच पिकाला भाव नाही. कांद्याला आज जर आपण कांद्याच्या बाबतीत बघतोय तर पाठीमागच्या काळामध्ये शासनाने 40% निर्यात शुल्क लावलं होतं. आज ते निर्यात शुल्क पाठीमागे मी संसदेमध्ये मुद्दा मांडला होता. अनेक शेतकरी संघटना आहेत किंवा कांदा उत्पादक संघटना आहे, यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे शासनाने दखल घेऊन ते 20% केलं. परंतु आज लाल कांद्याची आवक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आणि बाजारभाव जे 4,000च्या जवळपास होते ते आज 1,000-1,500 रुपयाच्या जवळपास आलेले. शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च देखील निघत नाही आणि म्हणून मी आता जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये 16 ऑगस्टला संसदेमध्ये देखील परत हे जे 20% निर्यात शुल्क आहे ते कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली. शून्यावर आणण्याविषयी केंद्र सरकारने तुम्हाला काही. दुसऱ्या बाजूला आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाशिक जिल्ह्यातले राजाभाऊ वाजे होते, शोभाताई बच्चा होत्या, निलेश लंके, बजरंगाप्पा सोनवणे, त्याचप्रमाणे इतरही खासदारांना घेऊन पियुष गोयल साहेबांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेब आणि केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री जितीन प्रसाद यांना भेटून हे 20% जर निर्यात शुल्क कमी केलं तर नक्कीच त्याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना थोडासा भाववाढ होईल आणि त्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होईल. ही बाजू आम्ही त्यांना मांडली होती आणि ते म्हणे आम्ही सगळ्या गोष्टी निर्णय एकटे नाही घेऊ शकत, राज्य शासन आहेत किंवा कन्झ्युमर अफेअर्स आहेत, या सगळ्यांचा विचार घेऊन आम्ही निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असं एवढं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं आणि ते निर्णय घेतील असं आम्हाला वाटतंय. आता येणाऱ्या अधिवेशनापर्यंत जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर शेवटी आता परत 31 जानेवारीपासून संसदेचं अधिवेशन सुरू होतं आहे. आम्ही मागच्या अधिवेशनामध्ये कांद्याच्या माळ्या घालून म्हणजे मी तर बाजू मांडलीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आणि संसदेच्या पायऱ्यांवरती सुद्धा आंदोलन करणार होतो, परंतु त्यांनी त्यावेळेस आंदोलन करायला त्या ठिकाणी पोलीस फोर्स लावला होता. त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी आम्हाला काही आंदोलन करता आलं नाही. परंतु 31 जानेवारीला तोपर्यंत जर शासनाने निर्यात शुल्क हटवलं नाही तर आम्ही नक्की महाविकास आघाडीचे सर्व खासदार त्या ठिकाणी उतरून कांदा उत्पादक शेतकरी असतील, द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो.